पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे हे समजून घेण्याआधी आपण पालकमंत्री पदाचा इतिहास समजून घेऊ। वास्तविक पालकमंत्री या पदाला कुठलाही घटनात्मक पाया नाही। 1972 साली वसंतराव नाईक यांच्या काळात एक मंत्र्याला एकेका जिल्ह्याच्या नियोजनात्मक बाबी बघण्यासाठी जिल्ह्याचा प्रभारी नेमण्याची प्रथा सुरू झाली। याच प्रभारीला पुढे जाऊन पालकमंत्री असं म्हटलं जाऊ लागलं। त्यावेळी जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मधुकरराव चौधरी आणि नंतर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या प्रतिभाताई पाटील यांच्यात वाद झाला। तेव्हा वसंतराव नाईक यांनी जिल्ह्याच्या बाहेरचा मंत्री हा पालकमंत्री असेल असा मापदंड घालून दिला। पुढे जाऊन ही परंपरा खंडित झाली आणि त्या जिल्ह्यातीलच नेत्यांना त्या जिल्ह्याचा पालकमंत्री नेमण्याची प्रथा सुरू झाली। त्या जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री असतात। याचाच अर्थ त्या जिल्ह्याच्या काहीशे कोटींच्या बजेटचं नियंत्रण हे पालकमंत्र्यांच्या हातात असतं। म्हणून हा निधी आपल्या हाती असावा यासाठी पालकमंत्री पद आपल्याकडे असावं हा हट्ट मंत्री करत असतात। हे उघड सत्य आहे।